हॅलो, नमस्कार. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसापासून आपले जे व्हिडिओ आहेत तर ते रेग्युलर येत नाहीत. कधी 2 दिवसातून एकदा तर कधी 8 दिवसातून एकदा असं काय सध्या आपल्या ज्या व्हिडिओचं काम आहे तर ते चालू आहे. तर बघा आता ना दिवाळीची साफसफाई, त्यानंतर मग दिवाळीचा सण आणि आतासुद्धा बघा म्हणजे पाहुणे घरी आलेले आहेत ओवाळणीसाठी. पण म्हटलं खूप दिवसाची आपण सुट्टी घेतलेली आहे आणि खरं सांगायचं तर बघा जो एक ब्लॉगर आहे तर तो खरंच ना इतक्या दिवसाची सुट्टी म्हणजे नाही घेऊ शकत, कारण त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट आपल्या व्ह्यूजवर येतो. तर त्यामुळे म्हटलं की चला जसं जमेल तसं ना व्हिडिओ जे आहेत तर ते एडिट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करावा म्हणून. आणि त्याचमुळे मग आज हा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि त्यासुद्धा व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर बघा, म्हणजे हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे तर याचा व्हॉइस ओव्हर मी पहाटेला सकाळी 5 वाजता करत आहे. तर त्यामुळे थोडासा जो माझा आवाज आहे तर तो सुद्धा एकदम असा बसल्यासारखा येतोय. पण बघा दिवसभर ना मग खरंच वेळ मिळत नाही, कारण मग पाहुण्यांसोबत बोलणं चालणं आणि आपला जो वेळ आहे तर तो आपण मग त्यांच्यासोबतच घालवण्याची आपलीसुद्धा इच्छा असते. तर त्यामुळे मग म्हटलं की आता ना म्हणजे आपले जे कामं आहेत, व्हिडिओचं जे काम आहे तर ते चालू करून द्यायचं. कारण बघा इथून आता 2 दिवसांनी मी सुद्धा माझ्या माहेरी जाणार, पुन्हा आणखी मग गॅप होणार. तर म्हणून म्हटलं की चला जसं जमेल तसा ना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करावा म्हणून. तर आज जे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा. तर जी दिवाळी आहे म्हणजे लक्ष्मीपूजा जी आहे तर ती मी 21 तारखेला केली. आणि त्या बाबतीतसुद्धा बघा इतका असा गोंधळ उडाला होता. आधी ना म्हणजे असं होतं की 20 तारखेला करायचं आहे लक्ष्मीपूजन, आणि त्यानंतर मग आमच्या परिसरामध्ये सगळे ना 21 तारखेला करणार होते. तर मग म्हटलं की नको असू द्या. आज मी माझ्या 1-2 नातेवाईकांना फोन करून विचारलं तर ते 20 तारखेलाच करणार होते आणि आमच्या परिसरामध्ये सगळे 21ला करणार होते. तर म्हणून मग म्हटलं की आपण सुद्धा 21लाच करूया. सकाळी छान मस्त असं उंबरठ्यावर ना लेपन करून घेतलं, कारण अमावस्या होती आणि स्पेशली म्हणजे लक्ष्मीपूजन. तर बघा ज्या लक्ष्मीकारक तिथ्या असतात तर त्या तिथ्यांमध्ये ना दारावर नक्की हळदीचं लेपन करायचं. हळदीच्या लेपनामुळे आपल्या घरामध्ये ना इतकी सकारात्मकता राहते आणि वातावरणसुद्धा छान असं प्रसन्नतेचं राहतं. तर म्हणून बघा प्रत्येक जी म्हणजे तिथी असते, किंवा मग मंगळवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, तर या तिथ्यांना आपल्या उंबरठ्यावर नक्की हळदीचं लेपन करायचं. आणि बघा या लहान सहान गोष्टीमधून ना खरंच आपल्या जीवनामध्ये ना इतके छान पॉझिटिव्ह बदल घडतात. तर त्यामुळे या गोष्टी तुम्हीसुद्धा नक्की करत चला. आणि आज बघा सगळ्यात छान गोष्ट म्हणजे शमीचं जे झाड आहे माझ्या इथे, तर त्या झाडाला ना छान असं आज फूल दिसलं. म्हणजे याच्या आधीसुद्धा त्याला फूल आलेलं होतं, आणि म्हणजे असं नाही की त्याला 12ही महिने फूल येतं. कधी काळी अशा म्हणजे खूप अशा दुर्मिळ गोष्टी म्हणजे दुर्मिळ वेळेसच त्याला फूल बघायला मिळतं. तर आज ना छान असं शमीचं फूल शमीच्या झाडाला लागलेलं होतं. तर बघा सगळ्यात म्हणजे उंबरठ्याचं लेपन वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी सगळ्यात आधी ना देवपूजा करून घेतली. कारण बघा म्हणजे जी देवपूजा आहे तर तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि बाकीच्या कामांना मग आपण लागलं की देवपूजेला तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही. तर म्हणून मग ना आधी देवपूजा आटोपून घेतली आणि छान मी कृष्णासाठी ना खूप सुंदर असे वस्त्र आणलेले आणि छान अशा माळासुद्धा त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्या देवांसाठी मी माळा आणल्या होत्या. कारण बरेच दिवस झाले मला त्यांच्यासाठी ना माळा आणायच्या होत्या, पण माळा काही मी आणलेल्या नव्हत्या. तर म्हटलं चला दिवाळीच्या निमित्ताने ना छान अशा माळा आणायच्या. आणि श्रीकृष्णासाठीचे जे कपडे आहेत तर त्यांच्या म्हणजे जन्माष्टमीला आणि दिवाळीला त्यांच्यासाठी सुद्धा मी कपडे आणते. म्हणजे असे आधामधामध्ये घेणं तर चालूच असतात. कधी समजा जर एखाद कपडे चांगले वाटले, एखाद वस्त्र चांगले वाटले तर ते तर आपण आणतोच. पण ज्याप्रमाणे बघा दिवाळीला आपण आपल्या मुलांना कपडे घेतो, वाढदिवसाला आपल्या मुलांना कपडे घेतो, अगदी त्याचप्रमाणे बाळकृष्णासाठी सुद्धा मी दिवाळीला आणि जन्माष्टमीला कपडे आणते. तर छान असे कपडे त्यांना घातले. एक ड्रेस मी काल घातलेला होता त्यांना आणि एक ड्रेस आज घातलेला. सगळी छान अशी मस्त पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आली किचनमध्ये. तर बघा आमच्या इकडे ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
ज्या शेवया असतात तर त्या शेवया बनवल्या जातात. आणि स्पेशली म्हणजे बघा आधी ना दूध शेवया वगैरे बनवल्या जायच्या, म्हणजे शेवया उकळायच्या आणि दुधासोबत खायच्या. पण आजच्या याच्यामध्ये बघा जे लहान मुलं आहेत तर ते ना दुधासोबत वगैरे शेवया खायला बघत नाहीत. तर त्यामुळे मग अशा प्रकारे ना ज्या नमकीन शेवया असतात तर त्या मी बनवून घेतल्या. सगळा असा नाश्ता पाणी वगैरे आटोपला आणि दुपारच्या वेळेवर मग सगळे आपापल्या कामाला लागले आहेत. तर बघा सानूने ना दारासमोर खूप छान अशी रांगोळी बनवून घेतली आणि आताही तिचं रांगोळी बनवणं चालूच आहे, म्हणजे बॉर्डर वगैरे बनवायचं काय काय असं तिचं चालूच आहे. आणि मी सुरुवात केली आहे माझ्या स्वयंपाकाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो स्वयंपाक आहे तर तो मी ना दुपारी 3-3:30 वाजताच्या दरम्यानच करायला घेते. कारण मग बघा सायंकाळची आपली पुन्हा आणखी पूजापाती वगैरे असते आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेवर पुन्हा आणखी बघा म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला की त्यानंतर सगळं किचन आवरसावर करायचं असतं, पूर्ण घर आवरसावर करावं लागतं. तर त्यामुळे माझा प्रयत्न असतो की 5-5:30 वाजेपर्यंत माझा जो सगळा स्वयंपाक आहे तर तो पूर्ण असा आटोपायला हवा आणि त्यानंतर मग साफसफाई वगैरे करून घ्यायची म्हणून. तर आज बघा मसाला गोबी मी बनवणार आहे, म्हणजे काही असे स्पेशल दिवस असतील सणवार असतील तर त्याच्यामध्ये ना माझा एक प्रयत्न असतो की काहीतरी असे स्पेशल ना मसाल्याची भाजी बनवायची, ग्रेव्हीवाली भाजी बनवायची. आधी होतं की मटर पनीर बनवायचं म्हणून आणि म्हणजे मटर पनीरची तयारीसुद्धा मी केलेली, पण आमच्या इथे सानूला मटर पनीरची भाजी काही आवडत नाही, स्पेशली म्हणजे मटरच तिला आवडत नाहीत. तर त्यामुळे मग प्लॅन चेंज झाला आणि मसाला कोबी मी इथे बनवायला घेतली आणि सोबतच भजे पुऱ्या म्हणजे जे काही असं तळणापुरणाचा जो स्वयंपाक असतो तर तो बनवला जातो. आणि सण कुठलाही असो, जोपर्यंत आपण अशा प्रकारे तळणापुरणाचा स्वयंपाक बनवत नाही तोपर्यंत सणासारखे वाटत नाहीत. कारण बघा म्हणजे असं नाही की हे आपल्याला खायचं असतं म्हणून बनवायचं असतं, देवांना आपल्याला नैवेद्य लावायचा असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरी पाहुणे येतात त्यांच्यासाठी आपण पाहुणचार बनवतो, त्याचप्रमाणे सणवार असतात. तर या सणावारांमध्ये सुद्धा बघा अशा प्रकारे स्वयंपाक बनवायचा आणि देवाला नैवेद्य लावायचा. जेव्हा आपण असा तळणापुरणाचा गोडाधोडाचा स्वयंपाक बनवतो आणि त्याचा सुगंध सगळ्या घरामध्ये दरवळतो बघा, एक वेगळीच अशी ना पॉझिटिव्हिटी वाटते आणि सणसुद्धा सणासारखे वाटतात. कारण बघा असे जे वर्षाचे मोठमोठे सण येतात आणि अशा सणांमध्ये जर आपण देवांसाठी स्वयंपाक पाणी जर आपण अशा प्रकारे बनवून त्यांना नैवेद्य लावला नाही तर बघा आपल्या पूजेलासुद्धा काही अर्थ राहत नाही. वर्षातून एकदा अशा तिथ्या येतात आणि असे सण येतात, म्हणजे दिवाळीसारखे मोठमोठे जे सण आहेत तर ते वर्षातून एकदाच येतात. तर मी तर म्हणेन की बघा अशा ज्या तिथ्या आहेत तर त्या तिथ्यांना छान असा गोडाधोडाचा जो नैवेद्य आहे तर तो देवांना दाखवायचा. तर चला असो, सगळं ना मी इथे स्वच्छ करून घेतलं. किचनसुद्धा म्हणजे जे सिंकमध्ये भांडे वगैरे पडलेले होते तर ते सगळे असे स्वच्छ करून घेतले. कारण सायंकाळच्या वेळेवर म्हणजे असंही जे नॉर्मल रुटीन आहे त्यामध्ये सुद्धा सायंकाळच्या वेळेवर माझं जे सिंक आहे तर ते मी असं भांड्याने भरलेलं ठेवत नाही. आणि आज तर लक्ष्मीपूजा होती तर म्हटलं सगळं स्वच्छ करून घ्यायचं. आदल्या दिवशी ना मी फराळ पाणी बनवलेला होता तर तो सगळा फराळ पाणी ना इथे बाहेरच टी व्ही युनिटच्या खाली त्याचे डबे ठेवलेले होते. कारण त्या दिवशी ना खूप उशीर झालेला होता हे सगळं बनवण्यासाठी. एकाच दिवशी सगळा फराळ पाणी मी तयार केलेला होता. याच्या आदल्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर ते सगळे डबेसुद्धा त्यांच्या जागी नेऊन ठेवले आणि सगळं जे घर आहे तर ते व्यवस्थित करायला घेतलं. 5-5:15 वाजलेले होते, त्यामुळे मग सगळं घरसुद्धा म्हणजे सगळं जे घर आहे तर ते सुद्धा पुसून घेतलं. आणि म्हणजे जो काही पसारा होता तर तो सगळा असा आवरसावर करून घेतला. आणि रांगोळी काढण्यामध्ये म्हणाल तर बघा आमच्या फ्लोअरचे छोटे छोटे मुलंसुद्धा रांगोळी काढण्यामध्ये आज व्यस्त आहेत. तर बाहेर मस्त छान जो पॅसेज आहे तर तो सगळा असा रांगोळीने पूर्ण असा सजलेला. आणि त्यानंतर मग जे काही बेड वगैरे होते तर ते सुद्धा व्यवस्थित करून घेतले. कारण सध्या आता घरी ना दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत. तर मुलं आहेत, किट्टू आहे, माझ्या भावाची मुलगी आलेली आहे. तर त्यांचं बघा दिवसभर ना इथे बेडवर काय ना काय आपलं खेळणं चालू असतं. तर बेडसुद्धा सगळे अस्तव्यस्त होतात. तर म्हणून म्हटलं की सगळे जे बेड आहे तर ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे. दिवाळीनिमित्ताने या 2 बेडशीट मी आणलेल्या होत्या तर त्याच मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना स्प्रेड करून घेतल्या. म्हणजे माझी ना एक सवयच आहे की प्रत्येक दिवाळीला नवीन बेडशीट मी ना म्हणजे बेडवर घालते. तर त्यामुळे नवीन बेडशीट आम्ही स्प्रेड केलेल्या होत्या.
तर सगळे बेड व्यवस्थित करून घेतले आणि त्यानंतर मग सुरू आहे जी पूजापाठ आहे तर त्यांची तयारी, म्हणजे सगळं काही व्यवस्थित असं जमव करून घेणं. जे काही साहित्य पूजेसाठी लागतं तर ते असं एका ठिकाणी गोळा करून घेणं. मुलं जे कपडे घालणार आहे, सगळे जे कपडे घालणार आहेत तर ते सुद्धा मी इथे काढून ठेवून देते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. पूजेचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला, म्हणजे याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर तो पूजेचा व्हिडिओ असणार आहे, तर तो याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, धन्यवाद. हर हर महादेव.